तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक मुसमाडे. आज आपण भेटत आहोत एक नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर काल जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता यूट्यूबवर, त्या व्हिडिओला सपोर्ट म्हणजेच लाईक कमी होते. तर लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ह्या व्हिडिओला तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर आज आपण गोल्डमध्ये ट्रेड प्लॅन केला होता. साधारणतः 11 वाजता तो ट्रेड प्लॅन झाला. तर तो ट्रेड आपल्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट आणि सपोर्टच्या ब्रेकआउटवर होता. तर त्या ट्रेडचा एस-एल 40 पिप्सचा आणि टार्गेट 120 पिप्सचं होतं. म्हणजेच 1:3चं टार्गेट आपण प्रत्येक वेळेस घेतो. तर त्या ट्रेडची एंट्री घेतल्या तो ट्रेड आपल्या एंट्री साईडला म्हणजेच सेल साईडला गेला. तर काही वेळाने कॅन्डलचा व्हॉल्यूम वाढला म्हणून आपल्याला वाटलं की आता टार्गेट फिक्स झालं. 1:2चं टार्गेट म्हणजेच 1 ते 2 मिनिटात 1:2चं टार्गेट डन झालं. म्हणजे तोच ट्रेड 70 पिप्सपर्यंत गेला. मग कॅन्डलचा व्हॉल्यूम कमी झाला आणि तो ट्रेड आपल्या एंट्रीच्या ऑपोजिट गेला. तर का बरं गेला? तर तिथं सपोर्ट होता म्हणून. त्यानंतर 11:41ला तो ट्रेड आपल्या स्टॉप लॉसपर्यंत जाऊन आला आणि 12 वाजता आपला स्टॉप लॉस हिट झाला. तर मित्रांनो, आजचा आपल्या ट्रेडचा डे क्लोज केला. आता तुम्ही म्हणत असाल की सेकंड ट्रेड आज प्लॅन का नाही केला? तर दिवसाला आपण एकच ट्रेड घेतो. मग तो ट्रेड त्या ट्रेडचं टार्गेट असो किंवा एस-एल असो, आपण दिवसाला एकच ट्रेड घेतो. हे आमच्या तन्मय सरांचं वाक्य आहे. ते आम्हाला सांगायचे की कन्सिस्टन्सी महत्त्वाची ट्रेडमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा न विसरता आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या